नमस्कार. नवरात्री उत्सव दुर्गा माता जशी 9 रूपांमध्ये प्रकट होते, तशीच आजची स्त्री ही अनेक भूमिका निभावत असते. जसे आई, पत्नी, मुलगी, समाजसेविका, नेतृत्वकर्ती आणि घर, संसार, मुलं, कामकाज, समाज आणि राजकीय कार्य यांचा समतोल साधणाऱ्या अशा स्त्रियांना गौरवान्वित करण्यासाठी वसई लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिलीप डाबरे सर यांनी या नवरात्र विशेष मालिकेची निर्मिती केली आहे. ते समाजातील विविध स्त्रियांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या कर्तृत्वाला एक उजाळी देण्याचं काम करत आहेत, त्यांना प्रोत्साहित करत आहेत. आज नवरात्रीचा 7वा दिवस. आजचा शुभ रंग आहे केशरी, जो ऊर्जा, त्याग आणि शक्तीचे प्रतीक आहे, तसेच उत्साहाचे प्रतिनिधित्व दर्शविते. केशरी रंगाशी एक मजबूत संबंध दर्शविणारी आजची आपली नवदुर्गा आहे सौ प्रतिभा ठाकूर मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम, आपलं ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपली ओळख म्हणजे ज्या अनेक वर्षापासून समाजसेवा, राजकीय कार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. जसं की गणपती उत्सव, नवरात्री सारख्या उत्सवांतून समाजाला एकत्र आणण्याचं काम आपण करत आहात. आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि नवरात्र उत्सवाशी निगडीत अनुभव जाणून घेऊया. इच्छा तिथे मार्ग या मंत्राचा अवलंब करत मॅडमची आपण संवाद मुलाखत त्यांची घेत आहोत. सर्वप्रथम मॅडम, मला असं जाणून घ्यायचं आहे की आपला जो जीवन प्रवास आहे त्याबद्दल व कामाच्या स्वरूपाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. माझा जीवन प्रवास म्हणजे सर्वात प्रथम मी सामाजिक कार्याकडे वळण्याचा दृष्टिकोन असा होता की मला शाळेपासूनच आवड होती. आणि त्याच्यानंतर मग मी शाळेमध्ये जेव्हा आपल्याला 7वी मध्ये मला गाईड आला, गाईड मधनं मला समजलं की ऍक्च्युली समाजासाठी काय कार्य केलं पाहिजे. आणि गाईड मध्ये असताना मला माझ्या जांभेकर मॅडम होत्या, त्यांनी मला असं एक शिकवण दिली आम्हाला, म्हणजे आम्हा सगळ्या मुलींना अशी शिकवण दिली की जेव्हा तुम्ही शाळेतून बाहेर निघाल तेव्हा तुम्हाला समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. त्यामुळे तुम्ही आतापासून म्हणजे गाईड मध्ये आपल्याला हे शिकवलं जातं की समाजाशी कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये आपली वागणूक काय असली पाहिजे वगैरे वगैरे. असं करताना मी 7वी, 8वी, 9वी आम्ही हा गाईड विषय घेऊन बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावर मग आम्हाला अजून नॉलेज घेण्यासाठी कॉलेजला जावं लागलं. कॉलेजमध्ये माझी 2 वर्ष गेली. कॉलेजमध्ये मी काही फारशी सामाजिक कार्याकडे माझा हे दृष्टिकोन नव्हता. पण मी म्हणजे कॉलेजमध्ये सेकंड इयरला असताना मी माझा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्याच्यातून मग मी हे फक्त ज्युनियर कॉलेजपर्यंतच गेली. त्याच्यानंतर मग मी काही परिस्थिती आमची वेगळी असल्या कारणाने मला जॉब करणं भाग होतं. आणि मग मी डायरेक्टली माझ्या 12th नंतर मी डायरेक्ट जॉब जॉईन केला. आणि जॉब जॉईन करत असताना समाजाशीच नव्हे तर बऱ्याचशा समाजातील अनेक चांगल्या दिग्गज लोकांबरोबर पण माझे संबंध यायला लागले, माझी ओळख झाली. आणि असं करत करत मला समाजकारणामध्ये अतिशय म्हणजे आवड निर्माण झाली. तर मग ते आवड निर्माण झाल्यामुळे मी समाजकारण करत करत आता मी जिकडे समाजकार्य करतेय तो माझा एरिया ओमनगर धुरी कॉम्प्लेक्स, तिकडे मला समाजकार्य करण्यासाठी मला गणपती बाप्पाचं मंदिर मिळालं. त्या मंदिरावर मी सुरुवात केली. म्हणजे कशी काय, माझी ओळख अशी फारशी नव्हती, पण तिकडे आमचे जे भटजी होते, आम्ही त्यांना आप्पाच म्हणायचो. तर त्या आप्पांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की तू येत जा, आपण आमचं देऊळ हे फार साधं होतं, अगदी साधं, म्हणजे पत्र्याचं म्हणाला तरी चालेल असं आमचं फार जुना काळात जसे देऊळ असायचे तसं देऊळ होतं. मग त्या देवळामध्ये ते आप्पा माझ्याशी बोलायचे की बघ, आपण ना असा देवळाला थोडं आता पत्रे आहेत, मग आपण थोडेसे काहीतरी आपण सुधारणा आणूया, त्याच्यासाठी आपण एक ग्रुप तयार करू. आणि तुझ्याकडे ती कुवत आहे, म्हणजे तू लोकांशी व्यवस्थित बोलू शकते, बरोबर, लोकांच्या संपर्कात येऊन तू
चांगलं आपण कार्य करायला सुरुवात करूया. आणि असं करता करता त्या समाज सेवेकडे जाण्याचा उगम माझ्या देवळातून झाला. आपल्या जीवनात प्रेरणादायी ठरलेली व्यक्ती कोण आहे? माझ्या जीवनात प्रेरणादायक ठरलेली व्यक्ती ही माझी स्वतःची आई आहे. आणि तिला आम्ही चाळीमध्ये राहिल्या कारणाने आमची फार मोठी चाळ होती. त्या चाळीमध्ये मी नेहमी आईला बघायची, म्हणजे की माझी आई एवढ्या मोठ्या चाळीमध्ये कुठेही काहीही कोणालाही कसल्याही पद्धतीची मदत लागली तर माझी आई न डगमगता किंवा काही अडचण आली तर माझी आई न डगमगता पुढे जाऊन त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल त्याच्यासाठी तिला मी धावताना बघितलेलं आहे. म्हणजे ती एक माझ्यासाठी प्रेरणा होती की अरे वा, माझी आई असं सगळं कार्य करते. आणि तिच्याकडनं खरा समाजाकडे समाजकार्य करण्याचं खरं बघितलं तर ती माझी प्रेरणा आहे, माझी आई. सो तिला मी म्हणजे असं म्हणता येईल की जीवन ही तहान तर आई म्हणजे पाणी, एक्झॅक्टली जीवन ही कथा तर आई म्हणजे वाणी. आई तू उन्हामधली सावली, आई तू थंडीतली शाल, आता यावी दुःखे खुशाल. म्हणजे जी काही जीवनामध्ये तुम्हाला दुःख आणि जी काही प्रेरणा मिळाली ती तुमच्या मातोश्रींकडूनच मिळालेली आहे. वा, छान छान. पुढे मला जाणून घ्यायला आवडेल की समाजकार्य आणि सांस्कृतिक उपक्रम तुम्ही कधी आणि कसे चालू केले? जसं मी पुन्हा सांगेन की माझ्या देवळामध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आमच्याकडे त्या तरुणाईचा एक गट होता, तरुण वर्ग होता माझ्याकडे. आणि तो तरुण वर्ग देवळात काम करत असताना मला जॉईन झाला होता. आणि तेव्हा त्या मुलांनी म्हणजे मुलींनी ठरवलं की आपण आता गणपती बसवायचंय. अच्छा. सो गणपती बसवायचा तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. तर मुलं पहिली 2-3 वर्ष आम्ही तिकडे ठाण्याला जाऊन असंच एक साधारणतः अग्रीमेंट वगैरे करून यायचं. फक्त 1 वर्षापूर्वीच ते मर्यादित असायचं. सो मी ठरवलं, माझे कलिक होते, माझा कॉलेजचा मित्र होता, त्यांनी मला सांगितलं असं करू नकोस, तुला जर ट्रस्ट बनवायची असेल ना तर तू पहिली गणपती मंडळ बसवायचा असेल, तुला गणपती जर बसवायचा असेल तर तुला ट्रस्ट उघडावी लागेल. ती ट्रस्टसाठी तुला ठाण्याला जावं लागेल. त्याची संपूर्ण गाईडलाईन मी तुला देईन. तू एक तुझं मंडळ बनव. आणि आम्ही 2-3 वर्ष असं अग्रीमेंट, म्हणजे ते छोटंसं एक अग्रीमेंट असायचं, ते तात्पुरताच असायचं. म्हणजे अगदी 5 दिवसासाठीच फक्त आम्हाला ती परमिशन असायची. त्याच्यावरती आम्ही काहीच करायचं नाही. अशी परमिशन घेता घेता असं आम्ही मुलांनी 2-3 वर्ष मस्त गणपतीचं उत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे नवरात्री उत्सवही त्याच्यातच साजरा केला. आणि आम्ही नंतर शेवटी ठरवलं की नाही, आपल्या जर मदतनीस आपल्याला मिळत आहे तर आपण एक मंडळाचं एक ट्रस्टच बनवून टाकूया. सो आम्ही ती ट्रस्ट बनवली. आणि त्या ट्रस्ट थ्रू आता आम्हाला ह्या वर्षी आमचा 18वे वर्ष होते गणपतीचे. सो त्यामध्ये मग मला पहिला आमचा 25 जणांचा ग्रुप झाला. आता माझ्या मंडळात बघायला गेलात तर 50 जणांचा तरुण वर्ग आहे म्हणजे मला लाभलेला. त्याच्यामध्ये माझ्या महिला या वेगळ्या आणि हा तरुण वर्ग वेगळा, असा सगळा ग्रुप मला लाभलेला आहे. त्यानुसार मुलांकडनं येणारे कार्यक्रम, आम्ही महिलांनी केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, अशी ती संपूर्ण एकत्र भर करून आम्ही तो 5 दिवस संपूर्ण छान असा कार्यक्रम साजरा करत असतो. आणि आता तुम्ही जे जसं की सांस्कृतिक हे उपक्रम आहेत त्यामध्ये नवरात्री हा एक उत्सव सुद्धा तुम्ही साजरा करत असाल. मग त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगतील? नवरात्री उत्सव साजरा करत असताना आता त्या 9 दिवसामध्ये स्टार्टिंगचे 3-4 दिवस असेच आम्ही म्हणजे काही न करता फक्त आमची जर तुम्ही आरती जर पाहिलीत किंवा आरतीला जर तुम्ही कधी हजेरी लावलात, आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही एकदा आमच्या नवरात्री मंडळात हजेरी लावा आणि खास आमची आरती बघा. तर ती आरतीच आमची जवळजवळ 1 तास चालते. सो त्या 1 तासामध्ये आरती झाल्यावर आमचे कार्यक्रम थोडेसे 10, आपल्याला वेळच त्याची 10 दिलेली आहे. त्यामुळे माझ्या आरतीची वेळ 8 ते 9 असल्या कारणाने मला तेवढा वेळ मिळत नाही. म्हणून आम्ही 2-3 दिवस काय करतो, फक्त आरतीमध्ये जास्त सहभाग घेऊन सगळ्याला सहभाग करतो आणि एकदा सुरुवात म्हणजे एक रंग आणायचा प्रयत्न करतो त्या 3-4 दिवसात. आणि मग एक 3-4 दिवस झाले की आम्ही 5व्या दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करतो. मग सर्वात पहिलं काय करतो आम्ही, त्याच्यामध्ये शनिवार रविवार आला की लगेच छोट्या मुलांचे फॅन्सी ड्रेस वगैरेंना सुरुवात करतो. रविवार आला तर ट्रॅडिशनल डेला सुरुवात करतो. मात्र आपली अष्टमी आणि नवमी हे महत्वाचं असतं. त्या अष्टमीमध्ये आम्ही कुंकुम अर्चन हे असा आम्ही एक कार्यक्रम ठेवतो. त्याच्यामध्ये आम्ही तरुण पिढीला सुद्धा सामावून घेतो. म्हणजे कुंकुम अर्चन म्हणजे कसं, आपली कुलस्वामिनी, त्या कुलस्वामीचं येताना आपण ती एक छोटीशी छबी घेऊन यायची आणि जसं आपण बाकीच्या देवदेवतांवर
जसं आपण दूध दह्याचा अभिषेक करतो बरोबर. तसं तो अभिषेक नसताना इथे फक्त कुंकुवाचा अभिषेक करतो. आणि जेव्हा जसे जसे आपले भटजी मंत्र म्हणतील तसा तसा आपण आपल्या कुंकू- देवीवर कुंकवाचा अभिषेक सुरू करतो. आणि तेच नव्हे तर ते भटजी जे असतात त्यांना मध्ये मध्ये आपला तरुण ग्रुप असल्या कारणाने त्यांना खूप काही वेगवेगळ्या म्हणजे आपल्या समाजामध्ये चाललेले काय चाललंय कसं चाललंय तेही थोडंसं ज्ञान त्यांना देत असतात मध्ये मध्ये स्टॉप बरोबर. करून. तेही त्यांना त्याच्यामध्ये भर असते त्यांची. तर अशा प्रकारे आपला सांस्कृतिक कार्यक्रम नेक्स्ट जेव्हा आपली नवमी येते नवमीला मग आपल्याकडे सगळ्या छोट्या मुलींचा कार्यक्रम करतो. त्यांना छान असं गिफ्ट वगैरे देऊन जवळजवळ 51 मुली आपल्याकडे जमतात. कुमारिका पूजल्या जातात. कुमारिका पूजल्या जातात. मग त्यांचं सगळं जे काही असतं की देवीच्या समोर त्यांना बसवलं जातं, त्यांना हळद कुंकू, त्यांना थोडासा प्रसाद दिला जातो, भेटवस्तू देतात. आणि आम्हीच असं नाही, आमचं मंडळच देत नाही, तर हा कार्यक्रम लागल्यावर जवळजवळ आमच्या कॉम्प्लेक्स मधल्या अनेक महिला सहभागी होतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना काही गिफ्ट देतात. आणि अशा प्रकारचा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम जवळजवळ दसऱ्यापर्यंत सुरू असतो. अच्छा अच्छा, छान छान छान. समाजकार्य आणि कुटुंब व्यवस्था यांची सांगड तुम्ही कशी आणि कधी घातली? आता हे सगळं करत असताना कुटुंबाला सगळ्यात पहिला मी कुटुंब हे पहिलं प्राधान्य द्यायची. पण काय असायचं केव्हा तरी कुटुंब आणि समाजकार्य करताना ताळमेळ मला गाठता यायचा नाही. अशा वेळेला मी काय करायची की बाबा कोणाला पहिलं प्राधान्य द्यायचे. बाबा माझ्या समाजकार्यामध्ये मीटिंग लावायची, माझ्या राजकारणामध्ये मला मीटिंगला जायचंय की पहिलं आपण घर बघूया. तर त्यावेळेला मी विचार करायचे, अच्छा हे जर केलं तर मग आपण पहिला कुठे प्रिफरन्स द्यायचा, तर आपण मंडळाला प्रिफरन्स देऊया. नसेल झालं तर आपण कुटुंबाला प्रिफरन्स देऊया. असं मी स्वतः ते ठरवायची. म्हणजे ते आपल्याला म्हणजे कुटुंबाला कुठेही दुरावा दिला नाही. त्याचप्रमाणे मी राजकारणाला आणि समाजकार्यालाही कुठेही असं वेळ देऊ शकत नाही असं कधीच झालं नाहीये. मी बरोबर तो आपला जसा तराजू असतो त्याच्या तराजूप्रमाणे मी दोघांनाही बॅलन्स करत तो गेला. बॅलन्स करत गेली. आपण समाजकार्य करता करता राजकारणात प्रवेश कसा केला? मी माझं समाजकारण चालूच ठेवलं होतं. ते समाजकारण करता करता मला राजकीय व्यक्तींचे समर्थन लाभले आणि मला असं वाटलं की राजकीय पक्षाचं जर आपल्याला समर्थन लाभलं तर मला अजूनही समाजकार्य करताना खूप काही गोष्टी ह्यांच्या थ्रू आपल्याला करता येतील आणि त्यामुळे मी त्या राजकारणात प्रवेश केलेला आहे. अरे वा, छान. राजकारणात काम करत असताना तुम्हाला कधी अशा कुठल्या अडचणी आल्या आहेत का? आणि त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे मात केलेली आहे? हो, मला अडचणी बऱ्यापैकी आल्या. कारण कसं असतं ना की आपण जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जातो त्यावेळेला ऑलरेडी पहिल्याच तिकडे महिला या असतातच आणि बरोबर. आपली महिला म्हणून तिकडे एक नवीन परत आपण तिकडे रुजून झालेलो असतो. तर ते कसं असतं की नवीन आलेली महिला आणि त्या महिलेला जर सपोज त्या राजकारणातील वरिष्ठांनी खूप काही पुढेपणा करायची संधी दिली तर बरोबर. कसं होतं ना की तिकडे ज्या आपल्या सिनियर महिला असतात त्यांना थोडंसं कुठे नाहीतरी नाही म्हटलं तरी की अरे खटकतं आणि मग अरे ही कालच आली आहे, तिला खूप काही असं मानपान मिळतो आहे. तर त्यावेळेला काय असतं ना मॅडम, माझ्या त्यावेळेला बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे हिला इथपर्यंत असं सांगण्यात आलं की ही जर व्यक्ती आपल्या इकडे राहिली तर आम्ही कामं करणार नाहीत किंवा हिचा फोटो हो. जर बॅनरवर लावला तर आम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार नाहीत वगैरे वगैरे अशा अडचणी मला येत गेल्या. पण मी त्यावेळेला ठरवलेलं की आपण नवीन आहोत आणि आपल्याला राजकारणाबद्दल काहीच माहित नाहीये. आपल्याला शिकायचंय. आपण शिकण्यासाठी इथं आलो तर आपण शिकायचं. आपल्या पाठी काय होतंय, काय बोललं जाते ह्याचा विचार न करता आपण पुढे पुढे शांततेने जात जायचं. आपल्या पाठी जे काय होतंय ते पाठच्या पाठी आपण बघितलं जाईल. कोणत्याही प्रकारचा वाद न घालता मग मी पुढे पुढे जात गेली. तिकडेही त्यांना नंतर कळलं की नाही, आपण ज्या व्यक्तीबद्दल जे काही चुकीचं जे चुकीचे आपण माहिती किंवा आपण तिला जे बोलत होतो ते पूर्णपणे चुकीचं होतं. आणि नंतर त्या महिला माझ्याशी एकदम व्यवस्थित वागायला लागल्या आणि मी त्यांच्याबरोबर अगदी मी अशी कोणतीही टोकाची भूमिकाही त्यांच्याबरोबर घेतली नव्हती. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोला, मला जे करायचे ते मी करत राहील. आणि आज त्याच महिला मला इतका रिस्पेक्ट देतात की म्हणजे मला असं वाटतं अच्छा म्हणजे मला त्यांना मी माहित नव्हती की मी काय आहे आणि मी किती शांत आहे किंवा मी
त्यांच्याबद्दल कधीही चुकीचा द्रोह केलाच नव्हता. त्यामुळे मला ही अडचण दूर व्हायला वेळ लागली नाही. मी अगदी जसं की व्यवस्थितपणे मी म्हणेन सावित्रीबाई फुले त्या स्वतः लढल्या म्हणून आपण सर्व स्त्रिया घडल्या. घडल्या. तसंच Correct. तुम्ही त्यांचं एक मत किंवा त्यांचं हे धोरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं आणि तुम्ही कार्यरत राहिले. कार्य करत राहिले मी. अजून एक मला विचारायचं वाटतं की जसं तुम्ही नेहमीच लीडरशिप दाखवलेली आहे, पण एखाद्या प्रसंगी समजा अपयश आलं तर ते अपयश तुम्ही कसं पचवलेलं आहे? हो, हे शाळा कॉलेजमध्ये लीडरशिप करताना असं मला अपयश कुठेही जाणवलं नाही. पण जेव्हा मी मोठ्या म्हणजे राजकारणामध्ये आले आणि इलेक्शनला उभे राहिले, इलेक्शनमध्ये मला पहिलंच अपयश आलं. म्हणजे मी त्या एरियासाठी संपूर्णपणे फक्त 12 दिवसाची पाहुणी जशी होती. म्हणजे मला जो वॉर्ड गेला होता हा. तिकडे मी कधीच कुठचंच कार्य केलेलं नव्हतं, कारण त्या वॉर्डमध्ये माझा जायचा प्रश्नच येत नव्हता. सो काय झालं, मी ज्या वेळेला मला 12 दिवसासाठी सगळं सांगण्यात आलं की तुला आता ह्या प्रकारे सगळं करायचं आहे, तर मी त्या 12 दिवसामध्ये माझी ही ओळख शून्य होती. पण माझ्याबरोबर जे माझे प्रचार प्रमुख होते, जे माझे वरिष्ठ होते, त्यांनी फक्त माझी ह्या लोकांना ओळख दिली. त्या 3000 लोकांना माझी ओळख दिली की ही महिला उद्याची तुमची नगरसेविका आहे, हिला वोटिंग करा, हिला मतदान करा. हे सगळं करत असताना मला तिकडे सांगण्यात पण आलं की जेव्हा मला पहिल्यांदाच सांगून ठेवलं होतं की तू नवीन असल्या कारणामुळे तू विजयी होईलच असं नाही, त्यामुळे तू स्वतः पहिली प्रिपेअर्ड राहा आणि त्या ह्याच्याने तू इलेक्शन मध्ये एक झेप घे आणि म्हणजे तुला नाराजगी येणार नाही आणि तू अगदी व्यवस्थितपणे ते इलेक्शन पार पाडशील. आणि तसंच झालं. आम्ही इलेक्शनला सुरुवात केली, प्रचाराला सुरुवात झाली आणि इतक्या आम्ही जोमाने कामाला लागलो एक तो उत्साह एक तो उत्साह होता आणि मला इलेक्शन जिंकायचंच होतं असं काहीही तिकडे हे नव्हतं. आणि मला माहित होतं आपल्या समोरचा एवढा पक्ष, बलाढ्य पक्ष आपल्या समोर उभा आहे आणि माझा समोर पण बलाढ्य पक्षाचाच जो कोण कॅन्डिडेट होता तो उभा होता आणि सगळं जाणून होतं. पण एकेकाळी कसं होतं ना मॅडम, जरी बलाढ्य पक्षाचा माणूस असला ना तरी आम्ही जे काम करत होतो, आम्ही ज्या प्रचाराला सगळे जे काही वापरत होतो एक एक यंत्रणा, ते बघून आम्ही त्यांनाही काम करायला भाग पाडलं. ते एक माझ्याकडे असं हे होतं की येस, आपल्या बरोबर ते पण फिरतायत, करतायत. अदरवाईज त्यांना अगदी इझिली यश मिळत होतं. सो ते करता करता शेवटी झालं इलेक्शन वगैरे आणि रिझल्ट लागला. रिझल्टमध्ये मी अपयशी झाले. तेव्हा मला खूप असं वाईट वाटलं. मी जरी प्रिपेअर्ड असेल तरी शेवटी अपयश आलं की आपल्याला एक वाईट वाटतं. पण त्याच्यानंतर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. एक्झॅक्टली. हेच मला जेव्हा माझी तिकडे मीटिंग लावली गेली आणि मी अगदीच नाराज होऊन बसली होती, पण माझे जेवढे वरिष्ठ होते, माझ्याबरोबर प्रचार प्रमुख होते, माझ्याबरोबर सगळे जे काही फिरत होते, मला मदत करत होते, त्यांनी सगळ्यांनी मला पहिल्यापासून सांगितलेलं तू हरली नाहीयेस, तू फक्त 12 दिवसात एवढं मतं घेऊन तू जिंकलेली आहेस, त्यामुळे तू अपयशी ठरलेली नाहीये. आणि मग त्या अपयशावर मी थोडंसं म्हणजे मी त्या अपयशातून बाहेर आले. नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा करत असताना या दिवसामध्ये तुम्ही महिलांसाठी कुठला एक संदेश देऊ शकता का? आपण परंपरा, संस्कृतीचं जतन हे करायलाच पाहिजे. त्यामुळे आपण नवरात्री उत्सव हा साजरा करतो आणि ते साजरा करत असताना आपण महिला ह्या जॉब करत असतात, कोणी आई असतं, कोणी बहीण असते, कोणी बायको असते. आपण फक्त ह्या 3 गोष्टींकडेच फार असं लक्ष देतो आणि त्यासाठी काय करायचं आहे, आपण पहिलं आत्मनिर्भर स्वतः झालं पाहिजे. आपण जर स्वतः सुदृढ राहिलं तर आपलं घर सुदृढ राहील आणि आपला समाज सुदृढ राहील, एवढंच सांगू शकतो. ताई, आपला हा जीवन प्रवास आपण इतक्या मोकळेपणाने बोललात, तो अनेक महिलांना, मुलींना, पुढील पिढीला चांगला आदर्श राहील. आपले हे कार्य, आपली सकारात्मक दृष्टी समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आपणाविषयी म्हणून माझे मुखोद्गार असे निघतात की आदिशक्ती तू, आदि माया तू, आदिशक्ती तू, आदि माया तू, सर्वव्यापी तू, सर्वज्ञ तू, सर्वव्यापी तू, सर्वज्ञ तू, सद्भाव, समता, सदाचार शिकविते, सद्भाव, समता, सदाचार शिकविते, मानवतेच्या प्रकाशमय वाटा दाखविते, मानवतेच्या प्रकाशमय वाटा दाखविते. आम्ही आपल्याला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा देऊन आपण आपला अमूल्य वेळ मुलाखतीसाठी दिला त्याबद्दल
आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.